नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांची चरणी प्रार्थना. गुरुचरित्राचे पारायण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक जण गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्राचे खूपच चांगले अनुभव सर्वांना येतात, पण ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही, गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत. त्यामुळे काहींना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असून करता येत नाही. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. बऱ्याच जणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी गुरुचरित्राचे पारायण करणे आवश्यक आहे. पण ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गुरुचरित्रातील 2 अध्याय खूपच महत्त्वाचे मानले जातात. हे 2 अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. जर तुम्हाला कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला 14वा अध्याय नक्की वाचावा. जर तुम्हाला आर्थिक संकट, गरिबी, कर्जाचे ओझे वाढले असेल, तुमच्याकडे पैशांची आवक कमी झाली असेल, तर तुम्ही गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचावा. मग तुम्हाला वाटेल की कोणता अध्याय वाचावा, तर तुम्ही 14वा व 18वा दोन्ही अध्याय वाचावेत. या 2 अध्यायांचे वाचनाचे खूपच चांगले अनुभव बऱ्याच जणांना आले आहेत. तर हे अध्याय कधी वाचावेत? 14वा व 18वा अध्याय तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता. जर तुम्हाला सकाळी हे अध्याय वाचणे शक्य नसेल, तर तुम्ही दिवसभर कधीही अध्याय वाचू शकता, परंतु रात्री 8 नंतर हे अध्याय वाचू नका. हे 2 अध्याय तुम्ही वाचत असताना कोणतीही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे अध्याय वाचू शकता. 14 व 18वा अध्याय या दोन्ही अध्यायाचे रोज तुम्ही वाचन करा, किंवा रोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तरी हे दोन्ही अध्याय वाचा. जर तुम्ही मांसाहार करत असाल, तर ज्या दिवशी मांसाहार केला असेल त्या दिवशी तुम्ही हे 2 अध्याय वाचू नका, किंवा त्या 2 अध्यायाकडे बघूही नका. येथे एक महत्त्वाचे सांगायचे वाटते की तुम्ही जर स्वामी सेवेत आलात की तुमचे मांसाहार करण्याची इच्छाही होत नाही. हे 2 अध्याय वाचताना तुम्ही रोज गुरुचरित्राचे मोठा ग्रंथ घेऊन बसण्याची गरज नाही, तर तुम्हाला 14वा व 18वा अध्याय असलेले स्वतंत्र छोटी पुस्तके मिळतात. अगदी 10 ते 15 रुपयात ही तुम्हाला कुठेही पुस्तकाच्या दुकानात मिळून जातील, किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्हाला हे अध्याय मिळून जातील. या 2 अध्यायाची संकल्पयुक्त सेवा करणार असाल, तर ती 40 दिवसांची सेवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. यामध्ये संकल्प करताना अखंड हा शब्द वापरू नका, कारण 40 दिवसामध्ये मासिक धर्म आल्यानंतर किंवा अडचणी असेल तर सेवा खंडित होते. त्या दिवसापुरती सेवा बंद करून नंतर तुम्ही पुढे सेवा चालू करू शकता. जो कोणी 40 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करेल ना, तो व्यक्ती आयुष्यभर गुरुचरित्राचे हे 2 अध्याय कधीही वाचण्याचे बंद करणार नाही. एवढे प्रभावी हे 2 अध्याय आहेत. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय तुम्हाला संकल्पयुक्त करायचा नसेल, तर तुम्ही रोजच हे 2 अध्याय वाचू शकता, किंवा रोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तरी नक्कीच हे 2 अध्याय वाचा. खूपच चांगला अनुभव येतो. आर्थिक संकटे असू देत, किंवा घरी एखादी अडचण आली असेल, कर्जाचे ओझे वाढले असेल, तसेच पैशाची आवक कमी झाली असेल, गरिबीतून बाहेर पडण्यासाठी ह्या 2 अध्यायाचे वाचन तुम्ही जरूर करावे. हे 2 अध्याय वाचत असताना तुम्ही वर्षातून किमान 3 वेळा तरी गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. घरी करा, किंवा सामूहिकरित्या केंद्रात किंवा मंदिरात करतात तेथे जाऊन तुम्ही हे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता. चरित्राचे पारायण आपण ज्या सामूहिकरित्या मंदिरातील करतो, हे 1 दिवसाचे पारायण असते. यामध्ये एवढेही काही विशेष नियम नसतात, त्यामुळे तुम्ही सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायणामध्ये सहभागी होऊ शकता. झालेली सेवा श्री दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आजचा व्हिडिओ येथे संपवते. काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.